एकत्र कुटुंबातला एखादा मणी टपकन गळायचा आणि नेमका माझ्याच हाती लागायचा, असं नको व्हायला. सासूबाई, तसं अजिबात होणार नाही. हो का? मग विचारा बघू तुमच्या लाडक्या बहिणीला, ती इथं का आली येते. त्याची काही गरज नाही. तिने सांगितलं तेवढं पुरेस आहे. बाई 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 बाई, एवढा विश्वास आहे हिच्यावर. आमच्या घरातल्या प्रत्येकाचा एकमेकांवरती खूप विश्वास आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, इतकी वर्ष आम्ही एकमेकांना साथ देत आलोय आणि यापुढेही देणार. पण जावई बापू, हे एकमेकांना साथ देण्याच्या भानगडीत ना एक गोष्ट विसरू नका, मी तुम्हाला घर जावई करून घेणार म्हणजे घेणार. आणि हे एकदा विणाचं ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण मी तुमचा घर जावई नाही होणार म्हणजे नाही होणार. चला चल ऋता. बाई 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 बाई, फारच माज आहे ना यांच्या एकत्र कुटुंबाचा. नाही ह्यांचा माज उतरवला ना तर नावाची वीणा प्रधान नाही. इथपर्यंत गेलीये का मजल विणाची? मग मला आता तिच्याशी बोलायलाच हवं. नाही वसुआजी, तुम्ही काही बोलू नका. आता जे काही करायचं ना ते मी करीन. फक्त मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत राया. आणि वसुआजी तुम्ही? माझं काय, मी कुठे आहे या घरातली? वसुआजी, मी तुमची माफी मागितली ना. तुम्ही या घरातल्या नसलात तरी आता या घरातल्याच एक झाल्यात. मला तुमच्याही मदतीची गरज आहे. एवढं बोललास त्यातच सगळं आलं. पण काय रे, तू आणि कालिंदी गेला होतात ना तिकडे, मग येताना ऋता तुमच्या बरोबर कशी आली? ती त्याच बाजूला गेली होती, मगच रिक्षाला पैसे वाया का घालवा म्हणून ती आम्हाला भेटायला आली. तुम्हाला भेटायला का वीणाला भेटायला? मलाही तोच संशय. ती नक्की त्यांनाच भेटायला तिथे आली असणार. मी मुद्दाम त्यांच्या समोर तिची बाजू घेतली, पण आता तिला खरं काय ते विचारायला हवं. नको राया, थांब. मी बघते काय करायचं ते. माझी मदत हवी म्हणालास ना, तेवढी मदत मी तुला नक्की करू शकेन. वीणा, वीणा, काय चाललंय तुझं? बाई 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 बाई, नेहमी तुम्ही आज प्रश्नाने सुरुवात करता. अहो, काहीतरी वेगळा प्रश्न विचारा ना. का सुचतच नाही तुम्हाला दुसरा प्रश्न? नाही नाही, तुझ्या वागण्यामुळे मला काही सुचेनासच झालंय. म्हणजे आधी तू मला घर जावे म्हणून पाठवायला तयार नव्हतीस, मग तयार झालीस. आता पुन्हा तुझा विचार बदललाय. काय आहे काय हे? ती की नाही आहे एक गंमत. पण खरं सांगा, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? नाही 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 वीणा, इतक्या सहजासहजी तू हे करशील असं मला वाटत नाही. याच्या पाठीमागे नक्की काहीतरी कारण असणार आहे. कारण आहेच हो, पण ते तुम्हाला नाही कळलं तरी चालेल. पण खरं सांगा, तुम्हाला छान वाटतंय की नाही? बघा, तुम्ही बोलत नाही आहात म्हणजे तुम्हाला छानच वाटतंय. मग आता मला छान वाटेल असं करा बघू. म्हणजे म्हणजे आठवते का बघा, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुमच्याकडून गिफ्ट घेतलं नव्हतं. हां, पण योग्य वेळ आली की मी ते तुमच्याकडून घेईन असं तुमच्याकडून वचन घेतलं होतं. आठवते? हो, पण त्याचं आत्ता काय? ते गिफ्ट मला आत्ता हवंय. रायाला घर जावंय म्हणून इथं आणा असं जर का म्हणणार असेल ना तर मुळीच जमणार नाही. नाही, मी असलं काहीही म्हणणार नाही.
राया हे नाव सुद्धा माझ्या तोंडून बाहेर पडणार नाही. तुमची शपथ. मग तर झालं. मग ठीक आहे. ठीक आहे नाही, मला वचन द्या की मी मागेन ते गिफ्ट तुम्ही द्या. पण तुला गिफ्ट काय हवंय ते तर सांगशील का नाही? सोपं आहे हो. आता की नाही तुम्ही शांत झोपा, सकाळी उठा, मस्त नाश्ता करा आणि ऑफिसला जाण्याच्या आधी पोलीस स्टेशन गाठा आणि त्या माधव चिटणवीसांच्या विरुद्ध तक्रार नोंदवा. काय तक्रार नोंदवायची? हो. आणि ती का? बाई 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 बाई, अहो त्यांनी आपल्याकडून एवढे पैसे घेतलेत ते आपल्याला परत नकोत. म्हणजे एकूण एकच तू असा घास घेण्याच्या ऐवजी असा घास घेतेस एवढंच. म्हणजे ती तक्रार केल्यावरती माधवराव घाबरतील आणि रायाला घर जावे म्हणून इथे पाठवतील असंच आहे ना तुझ्या मनात? ते काही मला माहिती नाही. मी माझं प्रॉमिस पाळलंय, तेव्हा आता तुम्ही तुमचं प्रॉमिस पाळा. जाल ना उद्या पोलीस चौकीत? हो जाणार ना. का नाही जाणार? नक्की जाणार. अरे मला माझ्या 20 लाखाची काळजी नाहीये का? पण एक चुकतंय तुझं. आपण 20 लाखाच्या ऐवजी 26 लाख मागूयात ना त्यांच्याकडे. बाई बाई बाई, आता हे 6 लाख कुठून आले? अगं असं काय करतेस वीणा? त्या लाच प्रकरणात ते वरचे 6 लाख आपलेच गेलेत ना, आणि ते माधवरावांमुळे. मग ते परत नकोत मागायला? अगो बाई, मी ते विसरूनच गेले होते. बरं झालं तुमच्या लक्षात आलं. तुम्ही की नाही असंच करा. नक्की करू ना. वीणा पण एक अडचण आहे. त्या 6 लाखाबद्दल सांगताना ते 6 लाख तू त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला लाच देण्यासाठी माधवरावांना दिलेस हे पण मला सांगायला लागणार. काय? हो अगं हेच खरं आहे. मग काय होईल माहितीये का? एक इन्स्पेक्टर त्या चिटणवीसांच्या घरी जाईल माधवरावांना अटक करायला, एक आपल्या घरी येईल तुला अटक करायला. मला कशाला? म्हणजे काय? त्या सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्याचा गुन्हा नाही का केलास तू? तुम्ही म्हणजे सांगायला गेलं ना की टांगायलाच नेता. आता तुम्ही मला पण जेलमध्ये टाकणार? नाही ग, तुला कसं जेलमध्ये जाऊ देईन मी? मी आपली एक शक्यता बोलून दाखवली. म्हणजे मी जर का तक्रार नोंदवायला गेलो ना तर माधवरावांबरोबरच तुला सुद्धा त्रास होईल. हो की नाही? मग जाऊ का मी उद्या तक्रार नोंदवायला? नाही नाही, नकोच ते तक्रार बिक्रार काही नकोच. आणि मला ते गिफ्टही नको. म्हणजे आत्ता नको. वेळ आली ना की मागेन. हॅलो. बाई 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 बाई, ऋता अगं ही काय वेळ आहे का फोन करायची? तुम्ही माझ्यावर कोणतीही वेळ आणू शकता म्हणून फोन केलाय मी आता. आज तुम्ही चांगलंच अडकवलं असतात मला. अगं काय बोलतेस? आता काय केलं मी? ते दोघं घरातच आहेत हे का नाही सांगितलं तुम्ही मला? मी कशाला सांगू? म्हणजे काय? अहो मी इथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असते. तुम्ही मला एवढंसं नाही सांगू शकत? तरी बरं मी वेळ मारून नेली म्हणून.
ते काही नाही. आता पक्क ठरलं, मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. केली तेवढी मदत खूप झाली. त्यामुळे राया तुमचं घर जावाई झाला तर ठीक, नाही तर तुम्ही तुमचा दुसरा काहीतरी मार्ग काढा. हे सांगायला तू मला आत्ता फोन केलास? हो, ठेवू फोन? फोन करायच्या आधी फोन करू का असा फोन केला होतास का मला? नाही ना. मग आता फोन ठेवू का असं कशाला विचारतेस? मूर्ख कुठली. ठेवतो फोन. अरे बापरे, 9 वाजून गेले. प्रांजल, हळू हळू. एवढी घाई करायची काही गरज नाहीये. नाही अरे, घाई करायची कशी गरज नाहीये. वाजलेत बघ किती. मी आवरते पटपट, घरातल्यांना काय वाटेल. कोणाला काहीही वाटणार नाही. आणि एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला तर लगेच तुझ्याविषयी निष्कर्ष काढणाऱ्यामधले वाटले का तुला आपल्या घरातले? कसं वाटतंय आता? काल रात्रभर नुसती दचकून दचकून जागी होत होती. फार मनाला लावून घेतेस ग सगळ्या गोष्टी. मला वाटलं होतं तू माझ्यावरती चिडशील. का? मी का चिडीन? तू मला अनेकदा बजावूनही मी माझे होप्स आकाशाला भिडवून ठेवले होते आणि त्याचा फुगा फुटला. त्यामुळे बरेच नवरा बायको एकमेकांना म्हणतात ना, बघ मी तुला सांगितलं होतं ना, तसं तू म्हणशील ना आता मला. मी असं बोललो असतो, पण मी तुझा नवरा थोडीच आहे. भैया मग काय आहेस? मी मित्र आहे, बॉयफ्रेंड आहे तुझा. बर. आणि मग हे मंगळसूत्र? ते लोकांना फसवण्यासाठी. आपलं रिलेशन अजूनही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहे हे त्यांना कळू नये ना म्हणून. का ते? नाहीतर नजर लागेल. थँक्यू. आता मी काय एवढा मोठा तीर मारलाय? तीर नाही रे, इतका अंडरस्टँडिंग नवरा आहेस ना म्हणून. पुन्हा तेच, मी म्हंटल ना मी बॉयफ्रेंड आहे तुझा. चला आता गप्पा मारायला वेळ नाही आहे, बरीच कामं आहेत. आई तिकडे एकट्याच बिचारा कामं करत असतील आणि मी आळशी सून इथे नवऱ्याबरोबर बसले आभार प्रदर्शन सोहळा साजरा करत. अजिबात नाही. तू आज काहीही काम करायचं नाही, तू पूर्ण वेळ आराम करायचं. मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो, बेड टी. हा, काहीतरीच काय, मी आजारी थोडीच आहे. नसलीस तरी आजारी पडू नये म्हणून मी काळजी घेतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मेंटली हील पण व्हायची गरज आहे. आलंच मी. खरंच नजर लागेल. काय गाई, अशी का बसलीस? भरल्या घरात डोक्याला हात लावून बसायचं नाही असं तूच आम्हाला सांगितलं होतंस ना. आता कसं?
नेहमी हसत राहिला नाही माणसाला बळ येतं. माझंच वाक्य मला ऐकवतोयस. मला वाटलं तू विसरलीस म्हणून अशी बसलीस. आणि हे काय, बाकीचे सगळे कुठे आहेत? कोणीच कसं बाहेर आलं नाही? कोणातच ताकद उरली नाहीये रे. तू पुन्हा निगेटिव्ह बोला आई. मग आता काय बोलू? बोलण्यासारखं राहिलंय का काही? हेच ना, मी तुम्हाला कानी कपाळी ओरडून सांगत होतो की काही जादू होईल अशी अपेक्षा लावून बसू नका. हो अरे पण आई तू जास्त काळजी करू नकोस. एकाही क्षणी मी स्वतःला विसर पडू दिला नाही की प्रांजलच्या मम्माचे 20 लाख रुपये आपल्याला 3 महिन्याच्या आत फेडायचे. माझे प्रयत्न चालूच होते. अगं आई तूच आम्हाला लहानपणी सांगितलं होतंस ना, मेहनतीशिवाय फळ प्राप्त होत नाही. मग ही गोष्ट मेहनत केल्याशिवाय कशी काय साध्य होणार? नुसतं डोक्याला हात लावून विचार करून काही होणार नाहीये. त्यासाठी मेहनत केलीच पाहिजे. अरे वा राया, अगदी मोठ्या माणसासारखा बोलायला लागलायस. केवळ मोठ्या माणसासारखा नाही, शहाण्या माणसासारखं सुद्धा. कधी कधी ना राया, टेन्शनमुळे सगळं संपल्यासारखं वाटायला लागतं रे. पण आता तू बोललास आणि आणि कसं बळ आल्यासारखं वाटायला लागलंय. जा तू सगळ्यांना बोलव, मी चहा टाकते. हा काय ऋतावहिनीने केलाय ना चहा, तू कशाला टाकतेस? मी सासूबाईने विचारलं होतं तुमच्यासाठी चहा टाकू का, त्या नको म्हणाल्या आणि बाकी कोणीच नव्हतं म्हणून मी स्वतः पुरताच केला. ऋतावहिनी रागवणार नसशील तर एक सांगू का? मी रागवले काय नाही रागवले काय, कोणाला काय फरक पडणार आहे? बोल, काय बोलायचंय ना ते बोल. हा ऋतावहिनी तुझ्यासारखी स्वार्थीबाई मी कधीच बघितली नाही. हो आहे मी स्वार्थी. राया, कशाला उगाच बोलतोस तिला? ऋतावहिनी तू स्वार्थी नाहीयेस ना, तर मग एक काम कर, तू मला चहा बनवायला मदत कर. मी हो, काय हरकत आहे? आम्ही तुझ्याविषयी जसा विचार करतो तशी तू नाहीयेस हे सिद्ध करून दाखव. कम ऑन ऋतावहिनी. चला, आज खूप दिवसांनी किचन मध्ये आलोय, चहा बनवूया. चहा पावडर आणि साखर कुठे? मला काय माहित? अगं आत्ताच तर तू चहा बनवलास ना, का नुसतं दूध आणि पाणीच टाकलंस? हो देते. हे घे. आधी गॅस पेटव. हो आपण किती जण आहोत? 8 जण होतो. ओके, चल. साखर टाक. अरे बास, किती टाकतोयस? आणखीन एक चमचा. बस. बाबांना गोड आवडत नाही जास्त. हो, माझ्या सगळं लक्षात. आता पावडर टाक. थांब थांब. मस्त झालाय. हा घे चहा. मी बऱ्याच दिवसांनी केलाय, सांग मला कसा झालाय. अरे चांगलाच झाला असणार, त्यात काय. बरं मी वसू आजींना बोलवून येतो. हा नको, थांब मी बोलवते. अगाई नको, मला जरा त्यांच्याशी बोलायचंय. तू बाकीच्यांना बोलव ना. राया,
हे बघ, तुला सांगायची गरज नाहीये खरं तर. तुला कळलंच असेल, तुझ्या कालच्या बोलण्याने त्यांना आपण परक आहोत असं वाटलंय. त्यामुळे आता तू त्यांच्याशी तसं काहीही बोलू नकोस. अगाई मला हे बघ, मला माहितीये तुला सांगायची गरज नाहीये, तू नाही बोलणार तसं, पण तरी सुद्धा मी सांगते. राया, त्यांच्या आपल्यासाठी असलेल्या भावना समजून घे. हं? देवा, तू सगळ्यांचं भलं कर. जे दुःखी असतील त्यांचं दुःख दूर कर, जे अडचणीत असतील त्यांना मार्ग दाखव. सगळ्यांना सुखी ठेव. तू करता करविता आहेस. बसवाजी, हं? आपल्या घरी देवारा आहे? अरे आहे ना, पण तो चिटणविसांचा. मी माझ्या देवाला नमस्कार करत होते. असा तुमचा आणि आमचा देव वेगळा असतो का? हो, माझा देव आहे ना, तो माझं थोडं जास्तच ऐकतो. पण तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. स्वतःसाठी काही मागायचं नसतं रे या वयात. आपण दुसऱ्यासाठी मागितलं आणि ते त्याला मिळालं की त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो खरंच पाहण्यासारखा असतो. वा. काल रात्री ना हेच माझ्या लक्षात आलं. आता तुमच्यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे काहीच राहिलं नाही या वयात.